जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव। नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश। आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32। कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा। सावत्राईला मुलांसह 6 जणांकडून बेदम मारहाण, 3 दिवस उलटून कारवाई नसल्याचा आरोप होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील मुस्लिम वस्तीमध्ये राहणाऱ्या साफिया रशीद शेख यांना त्यांच्या सावत्र मुलांसह कुटुंबातील 6 जणांनी बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मारहाणीत जखमी झालेल्या साफिया शेख यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून घटना घडून 3 दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला आहे। याबाबत जखमी साफिया शेख व त्यांचे पती रशीद जानू शेख यांनी पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी सांगितले की साफिया शेख या सावत्र आई असल्याचा तसेच रशीद शेख यांनी त्यांच्याशी विवाह केल्याचा राग मनात धरून मुलगा, सून व इतर नातेवाईक सातत्यानं त्रास देत असून त्यांनी मारहाण केली आहे। ऐकूया काय म्हणाले साफिया शेख। मेरे शोर बाजार में गए थे मंगल के रात शाम को मेरे सास ससुरे ने उनके पोतरा इनके पोतरा तो बुला के लिए मेरे शोर के दोनों बेटा तो बाबा को देवाला बाजार को बोले उसको मारो, बोले आधे आके ये को ज़्यादा के बोले उन्हें बुला के लिए गर्मी से बाहर कहते बाहर निकल, बोले तो बाहर निकल। मैंने निकल के बाहर मजा औरतों को पुलिस हाथ पकड़ के बाहर खेचे, बोले बाहर खेचे और मेरे गले मारे मेरे को और घर को लौट के लगा और पीछे जाके मेरे को आए तक ले जाके लकड़े से मार खा रही गया, बोले इसको जला के डालेंगे, इसको मार के दंग बिल्ला पत्ता करो, बोले इसको मेरे मारने को मैं रोते रोते गई। मेरे मामू ससुर किधर रोते रो वहाँ पे आए, बातें भी लेके गए मेरे को 3 किलोमीटर मेरे को मारते मारते लेके गया। उन लोगों को बोला भाई तो मार डालेंगे, बोले जला के मारेंगे, बोला जिसके बाद तो ध्यान नहीं तुम पुलिस केस करके दी, बोले पुलिस केस क्यों दे, हमारा कोई कुछ नहीं कर सकता, बोले पूरा गौ हमारे अंतर के अंदर है, बोले ये गौ हमारा है। बोले जब मुझे मारते थे पूरी बस्ती के लोग चारों तरफ से खड़े थे, कोई बीच में नहीं आया, लकड़ा से ढकल देते मारते थे। चल आगे चल आगे आगे चल के तले के नजदीक आए, कोने को गए, वहाँ गाड़ी वाला बुलाया, उसमें बिठाया, इसको बोले नगर को ले आके छोड़ो और फिर मेरे को गोबर गो के आगे लेके गए। वहाँ रोड के ऊपर मेरे को छोड़े, बोले इधर कर जाएंगे तो कुछ जान से मारेंगे, हमारा कोई कुछ नहीं कर सकता, बोले। और इससे पहले मेरे बहन को भी धोखा करे, हमको कुछ पता नहीं था, इन लोगों ने जाके धोखा करे मेरे बहन को भी जान मार डाले, हमको किसको पता नहीं चला। यहाँ बोले इसको भी मार डालेंगे, बोले अब इसको दोबारा गौ के अंदर दिखना नहीं, बोले कहीं भी दिखे जिसको मारेंगे, किसके घर में रहने का नहीं, बोले मुझे माँ नहीं, मुझे बाप नहीं, मुझे कोई नहीं, वहाँ कोई छुड़ाने को नहीं आ रहा, बुढ़ा बुढ़ी भी मारते। अब नानदानी पौना करके बोलते से जला के डाला, उसकी बॉडी नीचे को बोले, उसको मेरे कान का निकाल के लिए, मेरे हाथ के निकाल के लिए, गाड़ी में बैठे मेरे पैर के जोड़ी निकाल के लिए, इसको बॉडी में पीछे बोले अम्मन बोली मेरे को बॉडी में फेंको न को अल्लाह के वास्ते मुझे मारो न को मारूंगा, बोले मुझे गाली दे देते नहीं, बोला देखो किसी जान दूंगा, बोले तेरी हाकिम नहीं, बोला मारने वाले दाऊद हाकिम रशीद शेख, मेरे शोहर का नाम रशीद शेख है।
जाता तेरे मारते थे मेरे को, मार के दाल बनी बदल के वाले, इसको पता नहीं कुछ चला नहीं दिया। इसके उसका अब आएंगा बोले उसको भी मार के चले, मार के दाल बनी, इसको रखो न करो। मेरे शौक के लिए जान के पीछे पड़े, खेत पीछे झगड़े करे, हमारे खेत लिए बोला नहीं, घर भी बने, हमारा निकल बने, हम जान बचा के निकले थे, सब बचाना बड़ी गर्मी मैंने भर के रखे हुआ था, हमको कुकड़ी नहीं मिली थी, बाहर निकाल के मारे लकड़े सारी गाल करे मेरे को, यहाँ दोबारा आऊँ लोगों बोले थे कहीं दिखे तो मारेंगे, सब गो मेरा ही बोले। बरं, काय नेमकं घडलं होतं, काय विषय? आमचं काही तक्रार नाही, काही नाही, काय पण सोमवारी संध्याकाळच्या टायमाला केस दिली आम्ही. केस दिल्याच्या नंतर ती जिकडली कपशी झाली आणि त्यानंतर सकाळच्या फारी मंगळवारी सकाळच्या फारी मी बाजाराला गेलो निघून सगळी आणि मागं ही नमाज पडत असताना तिथं नर्क झाला. घरात सगळ्यांनी म्हणजे 6 जणांनी येऊन तिथं पाठलाग केला आणि घराची चावी बी सगळे त्यांच्याकडेच आहे आणि मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर ती मुसलमान वस्तीपासून थोटेवाडी दुर्गाव तलाव तिथपर्यंत हानीत नेली. तिथून चालता येणार रक्त गाळायचं पाहायचं चालता येणार, मग त्यांनी 4 चाकी गाडी बोलावली. 4 चाकी गाडी बोलून त्या हातपाय बांधून ती कोंबडीचं जंगल आहे त्या जंगलामध्ये टाकली आणि तिथं 2 गुरखी आली. काय वाटतं मी त्यांनी हातपाय सोडले आणि त्या हवेरोडा नेऊन कशामुळं मारहाण केली आहे? काही कारण नाही, काहीच कारण काहीच कारण मला माहीत नाही. आता ही नमाज पडत असताना जागेवर कशाने मारहाण केली? ती लाकडानी कोराडा ती तांबाट्याचे बांबू होती, तरकारी मार झाला मग ते बांबूनी कुठं लाकडानी कोराटीने कशाने जी का म्हणते. तुमच्या कोण आहेत या? आता ते आमची मुलंच आहे. नाही नाही, ही कोण आहे? ही आमची मंडळी बरं मागून मंडळी केली. बरं बरं. पहिली मंडळी होती हां. ती वारली, मग आता ती तुकडे पाण्याची सोय नाही. हां 4 वर्ष म्या बिस्किट बटर कुठं शेंगदाणे कुठं काय मेल्या आई बापाला मुलांना कुणाला जेवण नाही माहिती. आपलं जसं असं तसं आपल्यापासून त्रास कोणाला नव्हती आणि मी सगळ्यांना सांगितलं की मला कोणी आणू नका, माझा निमजन्म जायचा, मी बायको करणार. मी वडिलांनी साथ दिली आणि काही असा त्रास होतो. 2 वर्षानंतर 2 वर्ष तर काय नाही झालं आणि हे अचानक घेऊन. आता सोमवारी तुम्ही कुठली तक्रार दिली ती पोलीस स्टेशनला? राशी काय दिली ती तक्रार? की आम्हाला त्रास देते तुम्ही. बरं, आता ते राहत आहेत ते घर तुमचं आहे का त्यांचं आहे? आमचंच स्वतःचं आहे? मला घरकुल मिळाले. बरं, ते घर कोणी बांधलेलं आहे? आणलीच माझं. मग ते काय मुलं काय म्हणतात? तिथं राहू नको, मग तिथं काहीच नाही. मला जमीन तिथं 2 एकर दिली ती बरं. खडूक हां मी मी स्वतः जमीन घेतली, त्या जमिनीतली 400 टिलर आणून माती भरली. बरं. आता म्हणते तू इथं राहू नको, तुझं काय नाही इथं जर आला तर तुझं आम्ही तुकडं करणार आणि त्यांच्याकडे बंदूक आहे, ती म्हणते तुला गोळी घालणार. मग चोरून आली का कशी आली ही आम्हाला नाही माहिती. काय आहे त्यांच्याकडे? बंदूक आता तुमची मागणी काय आहे नेमकी? काय ना आमचं काही तक्रार नाही. आता घरामध्ये 50-55 गोणी गव्हाची, कुठं शेंगदाणे, कुठं बाजरी, मका, गहू, तेवढे आमचे आम्हाला द्यावा, आम्ही आपलं कुठे बी जाऊ. एकामेकाची तक्रार नको. चांगलं नाही, चांगलं नाही, चांगलं नाही. तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर.